केळी बागेत फॉस्फरसचे फायदे काय आहेत तर शेतकरी मित्रांनो आज सांगणार आहे आपण. केळी बागेत फॉस्फरस सोडत आहे. फॉस्फरिक ऍसिड बरोबर आपण अमोनियम सल्फेट 5 किलो घेतलाय. शेतकरी मित्रांनो आपल्याला फॉस्फरिक ऍसिड चांगल्या पद्धतीने आपल्या केळी बागेत फायदे होते. आपलं तर केळी ठिबक ब्लॉक झाला असेल तर शेतकरी मित्रांनो ती फॉस्फरिक ऍसिड चांगल्या पद्धतीने साफ करतं. दुसरं शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीचा पीएच चांगल्या पद्धतीने मेंटेन राहतं. आणि तिसरं शेतकरी मित्रांनो आपण जे अन्नद्रव्य केळीला दिलेलं बोसड डोस मध्ये दिलाय ते शेतकरी मित्रांनो फॉस्फरिक ऍसिड चांगल्या पद्धतीने आपल्या केळी बागेला ते लागू होतात. चौथं शेतकरी मित्रांनो जमीन भुसभुशीत होते आणि चांगल्या पद्धतीने आपली केळी बागेची मुळी फ्रेश राहते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो फॉस्फरस ऍसिड घेतलं पाहिजे. आपल्याला फॉस्फरस ऍसिड उन्हाळा चालू असल्यामुळे आपल्याला 1 लिटर फॉस्फरस ऍसिड घ्यायचा आहे. त्याबरोबर मित्रांनो अमोनियम सल्फेट 5 किलो अशा पद्धतीने तुम्ही खत नियोजन करा. एक चांगल्या पद्धतीने मित्रांनो आपला केळी बागेत त्या फॉस्फरस ऍसिडचा रिझल्ट चांगला आहे. बुंदा पण चांगल्या पद्धतीने आपल्या फॉस्फरस ऍसिड होतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो फॉस्फरस ऍसिड घेतलं पाहिजे. 15 किंवा 1 महिन्यात आपलं फॉस्फरस ऍसिड घेतलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो अशीच केळी पिकाबद्दल आपल्याला माहिती भेटत राहील. त्यामुळे आपल्या आयडिया नवीन आला असेल तर नक्की फॉलो करून घ्या आणि ही माहिती शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा की प्रत्येक शेतकरी मित्रांना माहिती झालं पाहिजे की फॉस्फरसचे फायदे काय आहेत. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.